तर लाडकी बहीण योजनेवरती विरोधक टीका करतात असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। निवडणुकीनंतर योजना बंद होईल असं सांगतात असं देखील अजित पवार यांनी म्हटलं। लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार हा माझा वादा असल्याचं देखील अजित पवार यांनी म्हटलं। आमचे विरोधक टीका करतात, सांगतात की एक चुनावी जुमला आहे, थोड्या दिवसाकरता माय माऊली आणि बहिणींनो, हा अजितदादाचा वादा आहे। ही योजना कायम पुढे चालू आम्ही ठेवणार आहे, परंतु त्याच्याकरता तुमच्या आशीर्वादाची गरज आहे। पुन्हा महायुतीचं सरकार आलं पाहिजे। माझ्या माय माऊलींना दर महिन्याला 1,500 रुपये ज्यावेळेस देण्याचा निर्णय आम्ही घेतला, साधारण 2.5 कोटी महिला निघतील असा अंदाज केलेला। जाऊन बाप्यांना सांगा, पुरुष मंडळींना सांगा, तुमच्या कारभाराला सांगा की अजितनं निरोप दिलाय तुम्हाला, इथून पुढे तुम्ही लाईटचं बिल, विजेचं बिल पुढचं भरायचं नाही आणि मागचं द्यायचं नाही। तुम्ही आपली शेतीवाडी चांगल्या पद्धतीने करायचा।